श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्रावणात महादेवाच्या पिंडीवर कापूर वाहिल्याने काय घडते? लक्षात ठेवा, ही गुप्त माहिती आहे. लवंग कुठे, कधी आणि कोण ठेवतो यावर ठरते तुमचं नशीब आणि लक्ष्मीचं स्थानिक होणं. यावर लक्ष्मी तुमच्यावर कशी प्रसन्न होते किंवा महादेव कसे प्रसन्न होतात. शिवपिंडीवर फक्त एक लवंग ठेवा आणि महादेवांचा हा चमत्कार पहा. हा उपाय महादेवाला खुश करतो. श्रीमंतीसाठी गुप्तशास्त्र आहे. हा उपाय केल्याने लक्ष्मी घरात येते आणि संकटे दूर होतील. लवंगाचा हा रहस्यपूर्ण उपाय आहे. महादेवांच्या शिवलिंगावर लवंग ठेवा आणि आपल्या घरातील दारिद्र्य घालवा. तर नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत गुप्त आणि रहस्यमय, प्रभावी, जो 1000 वर्षापासून केवळ काही तपस्वी, साधू साधक आणि उच्च स्तरातील पंडितांनाच ज्ञात होता. आज तो आपण पाहणार आहोत. आणि आज बोलणार आहोत आपण या शिवलिंगावर फक्त एक लवंग ठेवल्याच्या उपायाबद्दल. हो, फक्त एक लवंग, जे आपल्याला श्रीमंती, सुख, समाधान आणि संकटांपासून मुक्ती देऊ शकते. एक साधी पण प्रभावी गोष्ट आहे, जे आपण कधी लक्षात घेतलीच नाही. आणि ही एक लवंग कुठे ठेवूया किंवा तिचे महत्त्व काय? लवंग म्हणजे काय? तिचे महत्त्व काय आहे? केवळ एक लवंग हा मसाल्यातील पदार्थ म्हणूनच आपण ओळखतोय, पण ती अग्नितत्वाचे प्रतीक मानली जाते. नकारात्मकता, ऊर्जा शोषून घेणारी एक नैसर्गिक वस्तू आहे. तपश्चर्यात उपयोगी पडणारी आणि पवित्रता वाढवणारी औषधी वनस्पती आहे. प्राचीन कालापासून लवंगाला उपवास, पूजा अर्चा आणि हवन यामध्ये वापरण्यात येत आहे. पण शिवलिंगावर लवंग ठेवण्यामागचे एक गुप्त कारण आहे. आणि ते गुप्त कारण किंवा ते गुप्त उपाय आज आपण पाहणार आहोत. शिवपिंडीवर लवंग ठेवण्यामागील गुप्त कारण. लवंगामध्ये प्रचंड ऊर्जेचे केंद्र असते आणि शिव म्हणजेच ऊर्जा. लवंग ती ऊर्जा खेचून घेतं आणि आपल्या जीवनात बदल घडून आणतं आणि आपलं जीवन सुखी समृद्धी करतं. आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. ही प्रक्रिया शिवतत्वाला जागृत करते. तुमची मनोकामना लवकरात लवकर शिवापर्यंत पोहोचवण्याचे काम हे लवंग करते. मनोकामना पूर्ण करण्यासाठी लवंग एक प्रकारचं माध्यम ठरतं. लवंग कधी ठेवावी? लवंग ठेवण्याची योग्य वेळ, योग्य वार तो आहे सोमवार, म्हणजे आपल्या महादेवांचा अत्यंत प्रिय दिवस. लवंग ठेवण्यासाठी सर्वोत्तम प्राप्त काल 4 ते 5 वाजेच्या मध्ये ब्रह्ममुहूर्तावर, म्हणजे पहाटे 4 ते 5 वाजता शिवमंदिरात शांत मनाने जाऊन ही लवंग ठेवावी. महाशिवरात्री, त्रयोदशी किंवा श्रावणात याचा जास्त प्रभाव असतो. आता ही लवंग कशी असावी? कोणती लवंग योग्य असते? तर ही पूर्ण गोलाकार लवंग असावी. ती तुटकी किंवा मोडलेली नसावी. कालसर आणि सुगंधित लवंग असावी. बाजारातून घेतल्यावर तिला एकदा पवित्र जलाने स्वच्छ करून घ्या. आणि आता ही लवंग कोण ठेवू शकतो किंवा कोण ठेवू शकत नाही? ज्या स्त्रिया राजवस्त्रात असतात त्यांनी ठेवू नये, किंवा मांसाहार केलेल्या व्यक्तींनी त्या दिवशी लवंग ठेवणे टाळावे. ते अपवित्र मानले जाते. कुस्थितीतून लवंग ठेवू नये. महिला आणि पुरुष दोघंही, जे व्यक्ती मनापासून शिवभक्त आहेत किंवा शिवाची भक्ती करतात, ज्यांना संकट, दारिद्र्य, आजारपण, कोर्ट कचेऱ्या, अडथळे यामध्ये अडकलेले आहेत, या सर्वांनीच लवंग ठेवण्याची योग्य प्रक्रिया काय आहे? घरातून निघताना स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा. पांढरे किंवा भगवं वस्त्र अधिक योग्य मानलं जातं.
2 लवंग एका बेल पानामध्ये ठेवाव्यात. शिवलिंगासमोर बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप किमान 108 वेळा करा आणि त्यानंतर हे लवंग शिवलिंगावर ठेवून ही लवंग माझ्या सर्व संकटांना दूर करो असा संकल्प करा. बेलपत्र लवंगास सोबतच अर्पण करा आणि शेवटी अभिषेक करून कृतज्ञता व्यक्त करा. लवंगाचे फायदे काय आहेत? हे उपाय केल्याने काय होते? आर्थिक अडचणी दूर होतात. कोर्ट कचेऱ्या, केस, वाद, शत्रू प्रवृत्ती नष्ट होते. घरात सुख शांती आणि एकोपा राहतो. मनोकामना पूर्ण होतात. वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं. तसेच नोकरी, प्रमोशन अशा व्यवसायात यश प्राप्त होते. पुराणामध्ये दाखले आहेत. होय, स्कंद पुराण, लिंग पुराण आणि काही तांत्रिक ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे का? लवंग, कापूर लावणं व चंदन हे महादेवाला अत्यंत प्रिय आहेत. काही सिद्ध साधकांचं म्हणणं आहे की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा त्या वेळेपासून त्यांचं आयुष्य बदललं. म्हणजेच उदाहरणार्थ काशीच्या एका तपस्विनीने रोज लवंग शिवलिंगावर ठेवण्याचा संकल्प घेतला आणि त्यांनी शिवलिंगावर 21 दिवस त्यांच्या घरात स्थिर पैसा आला. म्हणजे 21 दिवस त्यांनी हा उपाय केला तर 21व्या दिवसानंतर त्यांच्या घरात पैसा आला. एका साधिकेने नवग्रह दोष निवारण्यासाठी लवंग ठेवण्याचा प्रयोग केला आणि तिच्या पतीला सरकारी नोकरी मिळाली. हा गुप्त उपाय विशेष प्रभावी लवंग उपाय आणि कापूर एकत्र झाला. त्याने काय होणार? शिवलिंगाजवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. लवंग आणि गोड संबंध, वैवाहिक आयुष्य याने वाढतं. लवंग 29 दिवस ठेवून नंतर पाण्यात विसर्जित करा. ही प्रक्रिया धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम आहे. अशा प्रकारे लवंग ठेवल्याने काय बदल होतो? त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही. आणि आपल्या आयुष्यात लवंग ठेवल्याने काय फायदा होतो याची माहिती कुठेही भेटणार नाही. ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया तुम्ही मनापासून केलीत तर नक्कीच तुम्हालाही शिवकृपा लाभेल. महादेव आपल्या सर्वांचे कल्याण करो. आणि हा व्हिडिओ तुम्ही इतर लोकांनाही शेअर करा, लाईक करा आणि अशा गुप्त आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.